कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आनंदी, हळू हळू हळू। कुठे निघालात तुम्ही? भावनाई, मी देवबाप्पासाठी लेटर लिहिले, हे मी त्यांना द्यायला चालले। देवबाप्पांसाठी लेटर? हा, तू म्हणालीस की देवबाप्पाला आपण फोन नाही करू शकत, म्हणून मी हे लेटर लिहिले। बघू काय लिहिलंय? नाही, मी फक्त देवबाप्पालाच देणार, कारण बाप्पा माझी विश पूर्ण करणार। बरं, पण तुम्ही ते लेटर मला देता का? म्हणजे मी देवबाप्पाला देईन। पिंकी प्रॉमिस? प्रॉमिस, मी देईन नक्की। बघू। बरं, तुम्ही जा आता खेळायला। सावकाश उठा, हळू हळू। वाह वाह, डिअर बाप्पा, माझ्या या नवीन होम मधले सगळे खूप चांगले आहेत, माझी खूप केअर घेतात। भावनाई तर मला खूप खूप आवडते, लक्ष्मी आजी पण छान आहे, ती सारखा मला खाऊ देते। वेंकी मामा नेहमी माझ्याशी खूप गेम्स खेळतो, पण कधी कधी घरातले बाकीची मोठी लोक ओरडतात आणि त्यामुळे भावनाईला खूप रडू येतं। ती रडते तेव्हा मला अजिबात आवडत नाही। माझे बाबा इथे असते ना तर त्यांनी तिला हसवलं असतं। कुठे गेलेत माझे बाबा आणि आजी? ते कधी परत येणार आहेत? मला त्यांची खूप आठवण येते। बाबा कधी कधी त्यांच्या कामासाठी दिल्लीला जायचे तेव्हा 2 दिवसात परत यायचे। आजी तर मला सोडून कधीच कुठे जात नव्हती। प्लीज बाप्पा, त्यांना परत पाठव ना, त्यांना सांग ना, आनंदीला त्यांची खूप आठवण येते। मी परत तुझ्याकडे कधीच काही मागणार नाही, पण मला माझे बाबा आणि आजी परत दे आणि सगळ्यांना हॅपी कर। सगळे माझ्यासारखे सॅड आहेत। वाह वाह, वेंकी मामा, तू काय बोलतो ते काहीच नाही कळत मला। हे व्यंक्या, तू काय म्हणतो तिला काही कळत नाही, मी सांगते तुला काय म्हणायचं ते। हा आनंदी बाळा, व्यंकी मामा म्हणतोय तुला सगळ्यांना हसवायचं आहे का नाही? हा, मग त्याच्याकडे एक आयडिया आहे। कसली आयडिया? तुझी आजी कशी तुला खाऊ भरवायची, हा तसं तू लक्ष्मी आजी, भावनाई आणि वीणा मामीला भरवायचं। आपण खूप मज्जा करूयात, हा चालेल तुला? नको, संतोष मामा ओरडेल मला। का विनाकारण घर डोक्यावर घेतलंय? हाय कटकट आहे ही। इतके दिवस हा वेंकी डोक्याला ताप द्यायचा, आता ही मुलगी सुरू झाली।
आनंदी बाळा, थांब थांब थांब. का वाजवतेस हे? मला वेंकी मामाने सांगितलं. त्या वेंकीला नाही अक्कल, तुला तर आहे ना. लहान आहे ती. आनंदी बाळ, आम्हाला कशासाठी बोलवलंय ते सांग बरं आधी. आम्ही ना तुमच्यासाठी फ्रूट कट केले, आता आपण सगळ्यांनी एकत्र बसून खायचं. वेंकी मामा, हे दाखव. ही किती खर्च वाढवते. आनंदी, किती गोड आहात तुम्ही. आजी, आधी तू खा. बाळा, आपल्या घरात सगळ्यात मोठं कोण आहे? पणजी आजी आहे की नाही? मग सगळ्यात आधी तिला द्यायचं. जा बघू. हॅरी, अरे काय चाललंय हे? हा सगळा टाइमपास चालू आहे नुसता. आज माझे आई बाबा पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहेत आणि कोणाला काही वाटतच नाहीये. ही मुलगी अशीच मध्ये मध्ये करत राहणार आहे का आई बाबा आल्यावर? अगं, आम्ही तयारी करावं म्हटलं तर ते आवडत नाही, दुसरं काही करायला घ्यावं म्हटलं तर तेही आवडत नाही ना. मी काही बोलतच नाही या घरात. वीणा, सिंचना, अगं तुम्ही दोघी काय करताय? घरात लहान मुलगी. आई, सिंचना वहिनी, मी आनंदींना घेऊन कुठेतरी बाहेर जाईन. अगं पण कशा? आई, अगं तसंही आनंदींना घरात बसून कंटाळाच आला होता. मग आम्ही जरा बाहेर फिरून येतो ना, तेवढंच त्यांना बरं वाटेल. मी देवळात जाऊन येते. वा, म्हणजे आधी ताट वाजवलं, आता मंदिरात जाऊन घंटा वाजवेल. ए, जाऊ दे ना, जात आहेत तर. हरीश, काय बोलतोयस तू? चल. सावकाश. हो, सांभाळून जा. हो. आई, दिवाळीला मला नवीन क्रॉकरी सेट गिफ्ट मिळाला होता. आहे का तो? मला हवाय. तो ना आणत्या. काय करू सासूबाई मी तुमचं? हे सिंचना स्वतःला समजते तरी काय? हिच्या माहेरचे येणार आहेत म्हणजे काय सगळ्यांनी हिचंच ऐकायचं का? टाकल्या. सिद्धू, आज तू जाम भारी दिसतोय, जाम भारी दिसतोय. तुला फेस बी सेट करतोय. हे पटलं नाही. बघ बघ, आपल्या सिद्धूच्या चेहऱ्यावर प्रेमात पडल्याचा ग्लो आलाय. ग्लो. अरे ते सगळं जाऊ द्या, पण वहिनी इथूनच बस स्टॉपला जात असतील हे कशावरून? त्या वेगळ्या रस्त्याने गेल्या तर? ये नरट्या, कधीतरी चांगलं बोल रे, कधीतरी चांगलं बोल. सिद्धू, वहिनी आपल्याला इथंच भेटणार आणि इथंच येणार. अरे पण त्याआधी आपल्याला वहिनींचा पत्ता शोधावा लागेल. काम सोपं होईल ना. पत्ता सोड, आपल्याला वहिनींचं नाव पण नाही माहिती रे. अरे नावाचं सोड. वहिनी मॅरिड असतील तर? अरे त्यांचं लग्न झाले की नाही हे सुद्धा माहित नाही आपल्याला. आणि ते मॅरिड असतील ना तर त्यांना मुलं सुद्धा असतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.